अर्चना आनंद यलमार यांच्या मुलाच्या जातीचा दाखला मिळवण्यासाठी एका आईला 21व्या शतकात देखील अशा प्रकारे संघर्ष करावा लागत आहे। मुलाचा जातीचा दाखला मिळवण्यासाठी आज दिनांक 6/8/2024 रोजी आंदोलन चालू आहे, तरी कोणत्याही सोयी सुविधा नसतानाही, विशेषतः पत्र्याचे शेड नाही, बसायला कोरडी जागा नाही, सततच्या पावसामुळे त्याचे हेळसांड होत आहे, तसेच नैसर्गिक विधीसाठी सोय नसल्याने आंदोलनकर्त्यांची गैरसोय होत आहे। तरी जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी ही आंदोलनकर्त्यांची सततची मागणी होती। इथून माझ्या मुलाच्या जात पडताळणीसाठी शिवमानंद यलमार याच्या जात पडताळणीसाठी सर्व कागदपत्राची पूर्तता केली असता जात पडताळणीवाल्याने जात पडताळणी करून देण्यास टाळाटाळ करून मला नाहक त्रास व्हावा। मी अबला स्त्री आहे, मला नाहक त्रास झालेला आहे, माझं येणं जाणं, मुलाच्या शिक्षणाचं नुकसान झालेलं आहे आणि ह्याला जबाबदार सर्व जात पडताळणीचे अधिकारी कर्मचारी राहतील। आणि मी उपोषण करत असताना 2 तास झाले पाऊस चालू असून तिथं पत्र्याचं शेड नाही, काय नाही, एक महिला असून मला नाहक त्रास होत आहे आणि टॉयलेट बाथरूम सुद्धा नाही। दिवसभर सकाळपासून मी इथं आहे, मला बाथरूमला जायला कुठेही जागा नाही। आपली मागणी काय? जिल्हाधिकाऱ्याकडे काय मागणी करणार? जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र्याचं इथं उपोषण करणाऱ्याला पत्र्याचं शेड मारून द्यावं ही विनंती। तुमच्या मुलाचा जाती दाखला अजूनपर्यंत मिळाला नाही का? आज तागायत मिळाला नाही। माझ्या मुलाच्या जातीचा दाखला 12 डिसेंबरला दाखल केलेला होता, पण त्या जात पडताळणीवाल्याने 50,000 रुपयाची मागणी केलेली आहे। म्हणून माझ्याकडे मी एक अबला नारी असल्यामुळे पैसे देऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी कुठल्या अधिकाऱ्याने तुम्हाला 50,000ची मागणी केली? त्याचं नाव वगैरे माहित आपल्याला? माहिती आहे। शिंदे साहेब, कौले साहेब, बीडी पवार साहेब हे तिन्ही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय दाखला सोडत नाही म्हणतात मला।